नमस्कार, मी दीपक पाटील DSP न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत बांधकाम कामगार आयुक्त महेश जोले साहेब. आपण इथे बांधकाम कामगार जमलेत, त्यामध्ये तुम्ही आता हजारो लोकांची बाहेर गर्दी आहे. प्रत्येक तालुका वाईज तुम्ही वेगवेगळे करायला पाहिजे व बांधकाम किटमध्ये तुम्ही काय काय देतात ते पण सांगावे जरा. नमस्कार आणि आपलं स्वागत आहे. आमची न्यूज आपण घेतलात. मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की प्रत्येक तालुक्याचं तर मी आता आपल्याशी बोलल्यानुसार तालुका वाईज आम्ही करतच आहोत. ते तुम्हाला आम्ही डिटेल्स देऊ. आणि आपण जे आता प्रश्न विचारला की आपण किटमध्ये काय काय देत आहात, तर मी आवर्जून तिथेच थांबलेलो आहे. आपल्या ह्या किटमध्ये ह्या पूर्ण वस्तू, या वस्तूंचा समावेश आहे. पाण्याची टाकी, प्रेशर कुकर, काही भांडे आहेत, कढई आहे, मसाला डब्बा आहे, 6 ताटल्या आहेत, परात आहे. म्हणजे संसार उपयोगी वस्तू तुम्ही देत आहेत. आता लातूर या ठिकाणी जी गर्दी जमली आहे, त्याच्यासाठी काय काय नियोजन केलं? आता हजारो लोकांनी गर्दी आहे आणि त्याच्यामध्ये खूप लोक उन्हात उभा टाकलेत. रोजाचा महिना चालू आहे, त्यासाठी तुम्हाला उपाययोजना काय काय केल्यात? आपण जसं म्हणलात की आज साधारणतः 100-500 लोक आमच्याकडे येतात. आमच्याकडे साधारणतः 1000 लोकांपर्यंतची दिवसभराची नोंदणी होते. आणि उन्हाळ्याचा प्रभाव बघून आणि आपले मुस्लिम बंधू भगिनींचा रोजाचा विचार करून या ठिकाणी आपण बघत आहात पेंडॉलची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे इथं पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व कामगारांना आवाहन करू इच्छितो की आम्हाला या योजनेच्या वाटपासाठी सहकार्य करावं. मी आपल्या माध्यमातून, आपल्या प्रेसच्या माध्यमातून हे पण सांगू इच्छितो की या ठिकाणी म्हणजे काही एजंटच्या मार्फत गोरगरीब कामगाराकडनं पैसे घेत असल्याच्या तक्रारी आमच्यापर्यंत येत आहेत. त्या कारणास्तव मी वैयक्तिक वेळोवेळी इथे येऊन कामगारांना संबोधित करत आहे. ते आता आपण पाहिलेलंच आहे. तरी या आपल्या प्रेसच्या माध्यमातून लोकांपर्यंत असं एक मेसेज द्यावा की कामगार विभागाच्या वतीने माननीय कामगार मंत्री महोदय यांच्या, माननीय कामगार सचिव मॅडम यांच्या आणि कामगार आयुक्त यांच्या सूचनेनुसार संबंधित प्रक्रिया ही पारदर्शक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.